1967 सालात एका शाळेपासून सुरू होऊन आज 30 पेक्षा अधिक शाळा महाविद्यालय असणाऱ्या, 700हून अधिक कर्मचारी असणाऱ्या, तसेच 17,000हून अधिक विद्यार्थी असणाऱ्या कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण या ज्ञानदानाचे काम करणाऱ्या महाकाय वटवृक्षाचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, सर्व संचालक मंडळ, सर्व सदस्य, तसेच कोयना एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, आपण सर्व उपस्थित असलेले पालक, विद्यार्थी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि व्यासपीठासमोरील मान्यवर, नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा आज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर एका खूप छान विषयावर गप्पा मारणार आहे आणि तो विषय आहे आयुष्याला सामोरे जाताना. कॉलेज आहे, शैक्षणिक वातावरण आहे, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत आणि मग अशा या वातावरणामध्ये कवी कुसुमाग्रजांची माझी सगळ्यात आवडती कविता आठवल्याशिवाय कशी राहील. आठवतीये कुठल्या कवितेचा बद्दल बोलतेय मी? अर्थातच कणा. कुसुमाग्रज या कवितेत म्हणतात, ओळखलत का सर पावसात आला कुणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर असला नंतर बसला बोलला वरती पाहून, गंगामेघ पाहुणी आली गेली घरट्यात राहून, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. मला शाळेत जेव्हा ही कविता शिकवली तेव्हा आमच्या शिक्षकांनी सगळा संसार मोडलेला असताना देखील लढण्याची हिंमत मागणाऱ्या या विद्यार्थ्याच्या हिमतीचं भरभरून कौतुक केलं. अर्थात विद्यार्थ्याच्या हिमतीचं कौतुक आहेच, पण खरं सांगू या कवितेचा भावार्थ मी माझ्या विचारानं समजून घेताना मला मात्र कुसुमाग्रजांच्या मनात जेवढा आदर विद्यार्थ्याच्या हिमतीबाबत असावा त्यापेक्षा जास्त त्या शिक्षकाचा त्या विद्यार्थ्यामध्ये पुन्हा उभं राहण्याची हिंमत निर्माण करण्याच्या क्षमतेबाबत असावा. कारण बघा ना, जेव्हा कधी एखादं संकट आपल्यावरती येतं आपण देवासमोर जातो आणि त्याच्याकडे मदत मागतो, पण कुसुमाग्रजांच्या कवितेतला नायक देवाकडे नाही तर आपल्या गुरूंकडे जातो, ज्यांनी पाठीवरती मारलेली एक थाप जगण्याचा आत्मविश्वास देते, आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी 10 हत्तीचं बळ देते, त्या गुरूंकडे, त्या शिक्षकांकडे तो जातो. कारण त्या शिक्षकामध्ये तेवढी क्षमता आहे की तो आपल्या विद्यार्थ्याला कधीही लढण्याचं बळ देऊ शकतो. आणि म्हणूनच कदाचित कबीर म्हणतात, बलिहारी गुरु आपनो गोविंद दियो मिलाय. म्हणजेच कबीर म्हणतात, जर देव आणि गुरु एकाच वेळी माझ्या समोर आले तर मी प्रथम नमन गुरूंना करेन, कारण देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतो तो गुरु. आणि मला मात्र आज तुमच्यासारख्या ज्ञानानं, मानानं आणि अनुभवानं माझ्यापेक्षा खूप मोठ्या असलेल्या गुरूंच्या समोर बोलायला मिळते, हे माझं अहोभाग्य. कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या विद्यार्थ्याचा संसार मोडून पडला होता आणि तो त्यांच्या सरांना सांगतोय की सर माझा संसार जरी मोडलेला असला तरी माझ्या पाठीचा कणा मात्र अजून मजबूत आहे. पण माझ्या आयुष्यात मात्र 23 वर्षांपूर्वी असा प्रसंग आला की माझ्या पाठीचा कणाच मोडला आणि तरी देखील आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे. मग पाठीचा कणा मोडल्यानंतर मला लढताना मदत करणाऱ्या हातांची यादी, मी केलेला संघर्ष, माझ्या आयुष्याला सामोरे जाताना त्यातून मला आलेले अनुभव मी आज तुमच्या समोर शेअर करणार आहे. वर्ष 1999. तेव्हा मला सर्वसामान्यांप्रमाणे चालता फिरता येत होतं. माझा BA इंग्लिशमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने पूर्ण झालं. जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्र स्तरावर अनेक वक्तृत्व वादविवाद स्पर्धांचं यश पाठीशी होतं. साल 2000 मी सांगलीच्या लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला.
पाठीशी माझ्या आईवडिलांची अनेक स्वप्न घेऊन माझ्या आयुष्याचा खूप आशादायी प्रवास सुरू झाला. प्रवासात लख उजेड होता आणि त्याच्या समोर होतं स्पष्टपणे दिसणारं माझं उज्ज्वल भविष्य. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. तिने अचानक यू टर्न घेतला. मी एक दिवस बसने प्रवास करत असताना मला त्या बसची पायरी खूप उंच असल्याने चढता येईना आणि तेव्हाच मला जाणवलं की मला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आम्ही लगेच डॉक्टरांना दाखवलं. इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर, पुणा, मुंबई, बेंगलोर अनेक डॉक्टर, त्यांनी केलेल्या अनेक चाचण्या यानंतर आमच्या लक्षात आलं की माझ्या शरीरातील स्नायू व नस कमजोर झाले. त्यामुळे आता हळूहळू माझ्या पायातली ताकद कमी होत जाणार. माझ्या शरीराचा एक एक भाग काम करणं बंद करेल आणि मला कदाचित भविष्यात एकही पाऊल चालता येणार नाही. लखलखत्या प्रकाश झोतात चाललेल्या, रंगात आलेल्या, खूप उत्साहानं चाललेल्या दिवाळीच्या उत्सवात अचानक पाऊस पडला. लाईट गेले तर जसं होईल तसंच काहीसं त्या क्षणी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या समोर झालं. स्पष्ट दिसत असलेल्या भविष्याच्या वाटेवर अचानक काळोख झाला. पुढं काहीच दिसेना. मी, माझे वडील, आई, भाऊ खूप निराश झालो. मी तर इतकी हताश झाले की मी माझा निर्णय ठाम केला होता. मला कधीच चालता येणार नाही, म्हणजे कोर्टात जाऊन मला प्रॅक्टिस करता येणार नाही, तर मग मला LLBच करायचं नाही, मला शिक्षण सोडून द्यायचंय, मला जगायचं नाही, वगैरे वगैरे. आणि मग त्यावेळेला सुरुवातीला जे माझं कुटुंब देखील माझ्या बरोबर हताश झालं होतं, पुढं मात्र त्यांनी हिंमत धरली. माझे वडील, माझा भाऊ यांनी मला माझे आदर्श असलेल्या पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ कलाम यांच्या आयुष्यातला प्रसंग, जो मी माझ्या भाषणात बऱ्याचदा सांगायचे, त्याची आठवण करून दिली. त्यांनी मला सांगितलं, प्रीती, भाषणं फक्त दुसऱ्याला प्रेरित करायला नसतात, तर त्याचा अवलंब आपल्या आयुष्यातही करायचा असतो आणि आता तुला स्वतःला सिद्ध करायचंय. त्यांनी मला APJ कलामांच्या त्या प्रसंगाची आठवण करून दिली. जाती, धर्म, प्रांत, पार्टी सगळे भेद बाजूला ठेवत संपूर्ण भारतानं ज्यांच्यावरती भरभरून प्रेम केलं ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अशा डॉक्टर कलाम यांच्या आयुष्यात देखील कधी काळी असा प्रसंग आला होता जेव्हा डॉक्टर कलाम आत्महत्या करायला गेले होते. डॉक्टर कलाम यांचं NDAचं सिलेक्शन होतं, तेव्हा त्यांना रामेश्वरहून देहरादूनला जायचं होतं. पण तेवढं जाण्यासाठी देखील कलामांच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा कलामांच्या मोठ्या बहिणीने त्यांचे दागिने विकून कलामांना पैसे दिले, पण ते पैसे केवळ एक वेळच्या प्रवासाला पुरतील एवढेच होते. कलाम तेव्हा त्यांच्या बहिणीला म्हणाले, काळजी करू नकोस, माझं NDA सिलेक्शन 200% होईल आणि मग मी तुझे पैसे देऊन टाकेन. पण डॉक्टर कलामांचं NDA मध्ये सिलेक्शन झालंच नाही आणि मग डॉक्टर कलाम निराश होऊन ऋषिकेशला शिवानंद आश्रम आहे, तिथे जो डोंगर आहे त्या डोंगरावर आत्महत्या करायला गेले आणि तिथे त्यांची भेट शिवानंद स्वामींशी झाली. शिवानंद स्वामींनी त्या तरुणाला विचारलं, आत्महत्या का करतोयस? तेव्हा त्या तरुणानं शिवानंद स्वामींना सांगितलं की माझ्या बहिणीचे दागिने विकून त्या पैशानं मी रामेश्वर वरून NDAच्या सिलेक्शनसाठी इथं आलोय. माझं सिलेक्शन नाही झालं, माझा काहीच उपयोग नाही, मला मरायचंय. तेव्हा शिवानंद स्वामींनी त्या तरुणाला सांगितलं, तुझं NDA मधलं सिलेक्शन झालं नाही कारण तुला देवाने यापेक्षा कुठल्या तरी मोठ्या कामासाठी नियुक्त केलेलं असेल. आणि शिवानंद स्वामींनी मग त्या तरुणाला सांगितलं, आजची रात्र तू इथे थांब आश्रमामध्ये, उद्या सकाळी मी तुला परत जायचे पैसे देतो, पण पैसे घे आणि तुझ्या घरी जा आणि तुझं काम कर. तो मुलगा त्या दिवशी रात्री आश्रमातच राहिला आणि मग पुढे जाऊन त्या मुलानं ते काम केलं ज्याला जग बघत राहिलं, ज्यामुळं परमाणु क्षेत्रातली अमेरिकेची तानाशाही संपवली, परमाणूंसाठी भारताच्या पंतप्रधानांना आपल्या देशाच्या पायऱ्या चढायला लावणाऱ्या देशांची तोंड बंद झाली आणि परमाणु आणि मिसाईल क्षेत्रामध्ये या मिसाईल मॅननं ते काम केलं ज्यानं भारताच्या जगाच्या नकाशावर उच्च स्थानावर नेऊन पोचलं. आणि मग कलामांच्या उदाहरणाची आठवण करून देऊन मला माझ्या वडिलांनी आणि भावानं सांगितलं की तू कायद्याचा अभ्यास कर, पुढं काय होईल ते आपण पुढं बघू. जरी तू कोर्टात प्रॅक्टिस करू शकणार नसशील तरी देवानं कदाचित तुला यापेक्षा काहीतरी वेगळ्या कामासाठी नियुक्त केलेलं असेल, त्यामुळे तू तुझं काम सुरू कर. आणि मग सुरू झाला माझा LLB करण्याचा प्रवास.
आता माझं घर इचलकरंजीला होतं आणि लॉ कॉलेज सांगलीला, त्यामुळे सगळ्यात पहिली अडचण होती ती रोज येऊन जाऊन करण्याची. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, त्यामुळे घरातील किराणा व्यवसाय सांभाळत कधी वडील तर कधी भाऊ मला सांगलीला कॉलेजला घेऊन जायचे. हे करत असताना नोट्स, अभ्यासाचं मटेरियल कुठून मिळेल, तोंडी परीक्षा कशी द्यायची, असाइनमेंट कशा पूर्ण करायच्या, अशा अनेक अडचणी आल्या. आणि त्यातला एक प्रसंग तर असा होता, माझ्या परीक्षेचा नंबर सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये पडलेला होता. मला तर चालता येत नव्हतं, त्यामुळे आम्ही अगोदरच माझा नंबर ग्राउंड फ्लोअरवर असावा यासाठी पत्र दिलेलं होतं. पण तरी देखील काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे कदाचित माझा परीक्षा क्रमांक 3ऱ्या मजल्यावरती पडलेला होता. आता 3ऱ्या मजल्यावर तर मला चढणं शक्य नव्हतं, त्यामुळे अर्धा एक तास मला कॉलेज प्रशासनाशी चर्चा करावी लागली. आणि ते केल्यानंतर मी त्यांना समजावू शकले की माझा नंबर बदलून खालच्या वर्गात द्या. पण हे करेपर्यंत माझ्या पेपरचा अर्धा पाऊण तास निघून गेलेला होता. या आणि अशा अनेक अडचणींना तोंड देत शेवटी माझं LLB शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत 3य क्रमांकानं पूर्ण झालं. आता मी औपचारिकरित्या ऍडव्होकेट झाले होते. पण जसं मी पूर्वीच सांगितलं आहे, कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करणं तर मला शक्य नव्हतं. त्यामुळे प्रश्न पडला की पुढे काय करायचं. माझ्या शिक्षकांनी मला सल्ला दिला की तू LLM कर. मी घरात म्हटलं LLM करून तरी काय करणार. मग तेव्हा मला माझ्या आईनं जाणीव करून दिली की लहानपणी मातीचा गोळा घेऊन शिकलेली भाकरी वाया जात नाही. लहान मुलांना लहानपणी काही कळत नसताना कागदावर ओढलेल्या आडव्या उभ्या रेगोट्या वाया जात नाहीत. तर मग ही तर LLM ची डिग्री आहे, ही कशी वाया जाईल. उद्या हीच डिग्री काय रंग दाखवेल आपल्याला कळणार नाही. आणि मग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, स्वीडिश मॉडेल आणि समाजसेविका एलेन मार्डग्रीन यांचे एक फेमस वाक्य आहे, एज्युकेशन इज द ओनली थिंग विच नो वन कॅन टेक अवे फ्रॉम यू. आणि मग ठरलं, LLM ला प्रवेश घेतला. LLM करतानाही मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळेला बऱ्याचदा वाटायचं हे सोडून द्यावं. पण तेव्हा गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं वाक्य मला वारंवार आठवायचं. ते म्हणजे, ए अर्जुन, अगर कार्य तेरे सीधे हाथ में है तो विजय तो तेरे बाएं हाथ में अपने आप आ जाएगा. आणि मग मी स्वतःलाच लढायची हिंमत द्यायचे. पण स्वस्थ असू देईल ती नियती कसली. एक दिवस 2006 सालात मी शिवाजी विद्यापीठामध्ये LLM करत होते. कंपनी लॉचा पेपर होता. आम्ही आमच्या लुणावरून कोल्हापूरला येऊन जाऊन करत होतो. पण लुणावर बसणं देखील मला सोपं नव्हतं. माझ्या घरातल्या एका ठराविक उंचीवरच्या पायरीवरून मला लुणावर बसवून द्यायचे आणि कोल्हापूरला विद्यापीठात माझ्या डिपार्टमेंटच्या समोर देखील तेवढ्याच उंचीच्या पायरीवर मला उतरता यायचं. त्या दिवशी आम्ही इचलकरंजीहून कोल्हापूरला जात असताना मध्ये कसलं तरी आंदोलन झालेलं होतं आणि रस्ता बंद होता. आम्ही खूप विनंती करून देखील आंदोलकांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. आम्ही त्यांना मी अपंग असल्याबद्दल देखील सांगितलं, पण माझी तब्येत, माझा हसरा चेहरा बघून मी अपंग आहे हे काही त्यांना पटेना. आणि शेवटी मी लुणावरून खाली उतरले. मला उभं राहता येत नाही हे त्यांना दाखवलं. मग त्यांना ते पटलं. नंतर मात्र त्यांनीच पुन्हा गाडीवर चढण्यासाठी मला मदत केली. आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. अर्धा तास मला पेपरला वेळ झाला, तरीही मी पेपरला बसले आणि पेपर दिला. आता मला कुठल्याच संकटांना घाबरायचं नव्हतं. आता मला फक्त एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे मेहनत, मेहनत आणि मेहनत. ती वरती आपलं LLM पूर्ण करायचं. मला काही काव्यपंक्ती खूप आवडायच्या आणि मी त्या स्वतःला पुन्हा पुन्हा सांगायचे. ए वतन की रेत मुझे एडिया रगडने दे, मुझे यकी है पाणी यहीं से निकलेगा. आणि अशा अनेक संकटांना सामोरे जात शेवटी 2006 मध्ये माझं LLM शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत 2य क्रमांकानं पूर्ण झालं. हा सगळ्या प्रवासातून माझ्या समोर एक महत्वाचा मुद्दा बाहेर आला होता आणि तोच मी तुमच्या सगळ्यांसमोर सांगतेय. तो म्हणजे आयुष्याला सामोरं जाताना आपल्याला ध्येयाला खूप मेहनतीनं, खूप चिकाटीनं, खूप परिश्रमानं, एकाग्रतेनं पूर्ण करायचं आहे. आणि एक शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यामध्ये देखील ते ध्येय शोधण्याची इच्छा आणि कला आपल्याला निर्माण करायची आहे. खरं सांगू, श्रीकृष्ण म्हणून आपल्याला अर्जुनाला मार्ग दाखवायचा आहे. आपल्याला अर्जुन घडवायचा आहे.
मी शिवाजी विद्यापीठामध्ये LLMच्या दुसऱ्या वर्षाला असताना प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली नेटची परीक्षा दिली होती आणि ती मी प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण झाले होते. त्यावेळेला अजून मला व्यवस्थित लिहिता येत होतं. मी नेटचा फॉर्म फिजिकली हँडिकॅप म्हणून भरला होता. माझा रिझल्ट आल्यानंतर माझ्या अवतीभोवतीच्या काही जणांनी टीका केली की मी हँडिकॅप रिझर्वेशन मधून पास झाले, त्यामुळं नेटची परीक्षा पास झाली यात काय विशेष आहे. ती गोष्ट माझ्या मनाला फार चटका लावून गेली. त्यावेळी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं की मी त्यांना जाऊन सांगू का की तुला हे यश मिळवायला किती मेहनत घ्यावी लागली आहे. त्यावेळी मला श्री रामचरितमानस मधला रामायणातला एक प्रसंग आठवला. भगवान श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांचे मित्र जटायू मृत्यूच्या दारात होते आणि त्यावेळी भगवान राम त्यांना भेटायला गेले. तेव्हा जटायू श्रीरामांना म्हणाले, मी आता लवकरच मरेन, तेव्हा मी वरती तुमचे वडील राजा दशरथांना भेटेल. त्यांना रावण इथे तुम्हाला कशा पद्धतीने त्रास देतोय हे सांगू का. तेव्हा विचार करा, वनवासामध्ये असलेल्या रामानं ज्यांच्या पत्नीला रावणानं अपहरण करून बंदिस्त करून ठेवलेलं होतं, एवढ्या संकटात असलेल्या रामानं काय उत्तर दिलं असेल. श्री रामचरितमानस मध्ये बाबा तुलसीदास म्हणतात, त्यावेळी रामानं जटायूला सांगितलं, काका तुम्ही माझ्या बाबांना काहीच सांगू नका. रावणाला जेव्हा मी मारेन, रावणाचा जेव्हा मी वध करेन, तेव्हा रावण वरती जाऊन सांगेन माझ्या बाबांना की त्यांच्या मुलाने रावणाचा वध कसा केला. आणि हा प्रसंग आठवून मी देखील माझ्या मैत्रिणीला सांगितलं, नको, मी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी दुसरी परीक्षा सेट ओपन कॅटेगरीतून भरली आणि ती देखील मी पहिल्या प्रयत्नातून उत्तीर्ण झाले आणि माझ्या टीकाकारांना उत्तर दिलं की फक्त आरक्षणातूनच मला पास होता येतं असं नाही, तर माझ्यात ती हिंमत, तो आत्मविश्वास आहे की मी स्वतःच्या बळावरती परीक्षा पास होऊ शकते. तर आपल्याला आयुष्याला सामोरं जाताना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भगवान श्रीरामांच्या मध्ये असलेला तो आत्मविश्वास आपल्याला आपल्या आत आणायचा आहे. आता कायद्याच्या क्षेत्रातील बऱ्यापैकी सर्वोच्च शिक्षण मिळवून झालं होतं, पण दुसरीकडे चालता मात्र एकही पाऊल येत नव्हतं. त्यामुळे कोर्टात जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. मग आता काय, हा मोठा प्रश्न माझ्या समोर होता. पुढे नियतीच याचं उत्तर घेऊन माझ्या समोर आली. त्या काळात स्टीफन हॉकिन्स यांचं आत्मचरित्र माझ्या वाचण्यात आलं आणि त्यात लिहिलेल्या एका वाक्यानं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. शारीरिक दृष्ट्या अपंग लोकांना सल्ला देताना ते लिहितात, डोंट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू डोंट हॅव बट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू हॅव. म्हणजेच अर्थात तुमच्याकडे जे नाही त्याकडे लक्ष देऊ नका, तर तुमच्याकडे जे आहे त्यावर लक्ष द्या. आणि मग माझ्या लक्षात आलं की शब्द हीच आपली ताकद. आणि त्याच काळात माझ्या कॉलेजमधल्या सरांनी मला शिक्षण क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. कायद्याचं शिक्षण घेऊन हायकोर्टात प्रॅक्टिस करत समाजाला न्याय देण्याचं स्वप्न उराशी बाळगून कायद्याच्या शिक्षणाला प्रवेश घेतलेल्या मला शिक्षकी पेशा स्वीकारायला मन तयार नव्हतं. पण माझ्या सरांनी मला नरेंद्र वर्मा यांच्या माझ्या काही कवितेच्या आवडत्या पंक्तींची आठवण करून दिली. त्या म्हणजे, सपनों के सागर में कब तक गोते लगाते रहोगे. सर मला म्हणाले, प्रीती आता स्वप्नातून बाहेर निघ, हे सत्य स्वीकार की तुला प्रॅक्टिस करता येणार नाहीये. त्यामुळे ते मला पुन्हा म्हणाले, सपनों के सागर में कब तक गोते लगाते रहोगे, तुम एक नई राह चुनो तो सही, तुम उठो तो सही, तुम कुछ करो तो सही, तुम चलो तो सही, तुम चलो तो सही. कुछ न मिलेगा तो कुछ सीख जाओगे, जिंदगी का अनुभव साथ ले जाओगे, तुम चलो तो सही, तुम चलो तो सही. आणि आयुष्याला सामोरं जाताना एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आलेल्या परिस्थितीचा स्वीकार, अर्थात एक्सेप्टन्स. एकदा गोष्टींना स्वीकारलं की मग आयुष्याला सामोरं जाणं थोडं सोपं होऊन जातं. आणि मग मीही त्या गोष्टीला स्वीकारलं की आता आपल्याला कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करणं आज तरी शक्य नाही. मग मी कायद्याच्या विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायचे ठरवले. माझ्या भावानं वर्तमानपत्रात जाहिरात दिली. काही दिवसांनी मला माझा पहिला विद्यार्थी मिळाला आणि मग पुढे आणखीन 4-5 विद्यार्थी मिळाले आणि मग सुरू झाला माझा शिक्षक बनण्याचा नवीन प्रवास. मला इथं प्रकर्षानं आठवते ते हिमादासची कहाणी, जिला कुणी ढिंग एक्सप्रेस तर कुणी सुवर्णकन्या म्हणून ओळखतं. आसाममधल्या ढिंग नावाच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या 23 वर्षाच्या या तरुणीनं
वयाच्या 18व्या वर्षी भारताला फिनलंडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियन साठी झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. हिमाला लहानपणी फुटबॉलची आवड होती. ती गावातल्या मुलांच्या बरोबर फुटबॉल खेळायची. तिच्या वडिलांकडे तिला शूज द्यायला पैसे नव्हते, तेव्हा पुष्ट्याला आणि कापडाला दोरे बांधून त्याचे शूज करून ती खेळायची. तिला तिच्या फुटबॉलपटू व्हायचं होतं, पण एकदा जिल्हा स्तरावर तिला तिच्या प्रशिक्षकांनी खेळताना बघितल्यानंतर तिला खेळ बदलण्याचा सल्ला दिला आणि धावपटू होण्याचं प्रशिक्षण सुरू करण्यास सांगितलं. तसं तिनं सुरू केलं आणि भारताला 20 दिवसात 5 सुवर्ण पदक देणारी धावपटू ती ठरली. तिनं अर्जुन पुरस्कार मिळाला आणि ज्या हिमाकडं एक दिवस घालायला शूज नव्हते, त्या हिमासाठी खास आज आदिदास कंपनी शूज बनवते. काही काळासाठी त्यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून तिनं काम केलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित असं म्हणतात, कभी कभी आपके लिए वो अच्छा नहीं होता जो आप अपने लिए सोचते हो, पर वो अच्छा होता है जो भगवान आपके लिए सोचता है. आणि बघा ना, माझे क्लासेस चालू असताना त्याच दरम्यान शिवाजी विद्यापीठात LLM विभागासाठी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी मी मुलाखत दिली. 7 जणांच्या पॅनलने मला जवळजवळ अर्धा तास वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यांना समाधानकारक उत्तरं दिल्यानंतर सप्टेंबर 2006 मध्ये माझी शिवाजी विद्यापीठात जिथं मी माझं LLM केलं, त्याच माझ्या LLM विभागासाठी असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. मला तर एकही पाऊल चालता येत नव्हतं. मग नोकरी करायची कशी, रिस्क घ्यायची कशी, त्या भीतीतून मला माझ्या वडिलांनी बाहेर काढलं. कदाचित तुमच्यापैकी बहुतांशी लोकांना फेसबुकचे CEO मार्क झुकरबर्ग यांचे एक फेमस कोट आहे ते माहिती असेल, द बिगेस्ट रिस्क इज नॉट टेकिंग एनी रिस्क. म्हणजे सगळ्यात मोठी रिस्क म्हणजे कुठली रिस्कच नाही घ्यायची. 2004 मध्ये खरं तर फेसबुकचा जन्म झालेला आहे, पण माझ्या वडिलांना ना फेसबुक माहिती होतं ना मार्क झुकरबर्ग, पण त्यांनी मला 2006ला हे वाक्य स्वतः सांगितलं होतं की आयुष्यातली सगळ्यात मोठी जोखीम म्हणजे कुठलीच जोखीम न घेणं, आणि म्हणून तू जर ही जोखीम नाही घेतलीस तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाहीस. फार फार तर काय होईल, नाही जमलं आपण नोकरी सोडून देऊ, परत येऊ, पण तुला एक अनुभव तर मिळेल आणि अनुभव ही आयुष्यातली सगळ्यात मोठी शाळा असते. म्हणतात ना, जिंदगी की हर सुबह कुछ शर्तें लेकर आती है और जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बा देके जाती है. मग माझ्या वडिलांनी सांगितलेलं हे कोट मी पाठीशी घट्ट बांधलं आणि मग शिवाजी विद्यापीठातली नोकरी स्वीकारली. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी मला विधी विभागाच्या इमारतीला स्लोप, टीचर्स क्वार्टर अशी सुविधा करून दिली आणि मग LLMच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा खूप सुंदर प्रवास सुरू झाला. असं म्हणतात ना, डू व्हॉट यू लव्ह अँड इफ नॉट पॉसिबल लव्ह व्हॉट यू आर डुईंग. तुम्हाला जे आवडतं ते काम करा, पण अगदीच अशक्य असेल तर मात्र जे काम तुम्ही करताय त्याच्यावरच प्रेम करायला सुरू करा. आणि अगदी तसंच माझ्या बाबतीत झालं. हळूहळू मलाच कळलं नाही कधी मी शिक्षकी पेशावरती प्रेम करू लागले आणि मग मला APJ अब्दुल कलाम यांना शिवानंद स्वामींनी सांगितलेलं वाक्य आठवलं, परमेश्वरानं माझी नियुक्ती मी एकटी हायकोर्टात प्रॅक्टिस करण्यासाठी केलेली नव्हती, तर हजारो विद्यार्थी जे हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतील अशा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केलेली होती. आणि मग माझा तो शिक्षणाचा प्रवास खूप छान सुरू झाला. माझं आणि विद्यार्थ्यांचं नातं खूप छान बनायला लागलं होतं, कारण शिक्षक ही एक व्यक्ती अशी आहे की जी एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादी गोष्ट अगदी कोरून भरू शकते. मला असं वाटतं की इतर कुठल्याही पेशात नसतो तो जिवंतपणा शिक्षकी पेशात अनुभवायला मिळतो. असं म्हणतात ना, या जगात 2च अशा व्यक्ती आहेत ज्या स्वतःपेक्षा जास्त समोरच्याची प्रगती झाली तरी देखील मन भरून खुश होतात, आणि त्या 2 व्यक्ती म्हणजे एक तर आपला जन्मदाता बाप आणि दुसरा म्हणजे आपला गुरु. आपला विद्यार्थी जेव्हा आपल्यापेक्षा जास्त काहीतरी कमवतो तेव्हा वडिलांबरोबर तेवढाच आनंद जर कोणाला होत असेल तर तो आपल्या शिक्षकांना होत असतो. इथं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं किती सुंदर असू शकतं यासाठी मला प्रकर्षानं आठवते ते एक उदाहरण.
कोल्हापूरच्या एका माध्यमिक शाळेत शिकणारे एक सर, आरजी कांबळे सर त्यांचं नाव. त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला. एक विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत होता. सरांचं शिकवणं, सरांचा स्वभाव, त्यामुळं ते सर त्या विद्यार्थ्याचे खूप लाडके झाले. त्या विद्यार्थ्याच नाही तर शाळेतल्या बऱ्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांचे ते खूप लाडके होते. काही कारणामुळे त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांमध्ये भांडण झालं आणि ते इतकं विकोपाला गेलं की त्यांनी घटस्फोट घ्यायचा ठरवला आणि आई मुलाला घेऊन माहेरी राहायला गेली. तो मुलगा 2-1 दिवस आई बरोबर राहिला, पण त्यानंतर मात्र त्याला सरांची इतकी आठवण यायला लागली की त्यानं घरात स्पष्ट सांगितलं की मी शिकेन तर कांबळे सरांकडेच शिकेन. आणि मग नाईलाजास्तव त्या आईला परत कोल्हापूरला यावं लागलं आणि आपल्या पती बरोबर राहावं लागलं. आणि त्या मुलाच्या आईवडिलांना देखील जाणीव झाली की आपल्या मुलाचं त्याच्या शिक्षकाबरोबर इतकं घट्ट नातं झालं आहे की 2-3 वर्षाच्या या नात्याला तो सोडू शकत नाही, तर 12 वर्षाचा आपला संसार, आपलं नातं आपण कसं मोडायचं. आणि मग त्यांनी आपला घटस्फोट घेण्याचा निर्णय सोडून दिला आणि आनंदाने संसार सुरू केला. इतकं सुंदर नातं असू शकतं एका विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं. आणि मीही हाच नियम ठेवला होता. आणि म्हणून आयुष्याला सामोरं जाताना मी ठरवलं, आपल्याला तर जगण्यातला आनंद घ्यायचाच आहे, पण तो आनंद आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्यात पण भरायचा आहे. मला केवळ पगार मिळतो म्हणून नाही, तर मला जेवढं जास्तीत जास्त मुलांना देता येईल ते देण्याचा प्रयत्न मी सुरू केला. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांशी माझं खूप प्रेमाचं, आपुलकीचं नातं जडलं. याच काळात शैक्षणिक आणि इतर उपलब्धीसाठी मला शिवाजी विद्यापीठानं 2006 सालचा राष्ट्रपती पुरस्कार तर 2007 साली चान्सलर अवॉर्डनं सन्मानित केलं. 2010 साली मला शिवाजी विद्यापीठातली नोकरी सोडावी लागली, कारण तिथला प्रवास जितका सुखकर होता तेवढाच तो अनेक संकटांनी भरलेला देखील होता. रोज टीचर क्वार्टर मधून मला डिपार्टमेंटला व्हीलचेअर वरून 1 किलोमीटरच्या अंतरावरती ढकलत घेऊन जाणं, माझ्यासोबत कामाला लेडीज मिळणं. बऱ्याचदा लेडीज काम सोडून द्यायच्या तेव्हा माझ्या घरातल्यांना येऊन माझ्याबरोबर राहायला लागायचं. मग घरातली विस्कटलेली घडी सावरायची. बऱ्याचदा माझे वडील मला घरातून डिपार्टमेंटला व्हीलचेअरवर ढकलत न्यायचे. खूप वाईट वाटायचं, पण पर्याय नव्हता. अशा एक ना अनेक अडचणींना मला सामोरं जावं लागलं. मी कुणाचीच टीका करणार नाही, पण जसं आपल्याला माहिती आहे, कुठलंच चित्र असं नाहीये की जिथे राजकारण नाही आणि त्याला माझं अपवादही आयुष्य नव्हतं शिवाजी विद्यापीठात. त्यामुळे शेवटी तिथे येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि इतरही अडचणींमुळे मी तिथली नोकरी सोडली आणि 2010 साली मी पुन्हा इचलकरंजीला माझ्या घरी आले. नंतर मी शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर, NS लॉ कॉलेज सांगली इथं प्राध्यापक पदासाठी मुलाखत दिली. पण मुलाखत अतिशय चांगली होऊ नये, मला दुसऱ्या मजल्यावर कॉलेजमध्ये जाणं शक्य नसल्यामुळं माझी निवड करण्यात आली नाही. आता पुन्हा तीच निराशा, तोच प्रश्न, करायचं काय. त्यावेळी माझी सगळ्यात मोठी शाळा, मी नेहमी म्हणते, माझी सगळ्यात मोठी शाळा म्हणजे माझे आई वडील आणि माझे भाऊ. तर माझी सगळ्यात मोठी शाळा असलेल्या माझ्या वडिलांनी मला 2 गोष्टी सांगितल्या. आणि ते म्हणजे, एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा देव उघडतोच. आणि दुसरी म्हणजे, नकार आपल्याला आपल्या आयुष्यात आपण कुठे आहे हे दाखवतो आणि आपल्याला आपल्यातल्या कमतरतेला दूर करून आपल्याला कुठं पोहोचायचं आहे हेही दाखवतो. आणि झालं देखील तसंच. माझ्या एका LLMच्या विद्यार्थ्यानं त्याच्या इचलकरंजीतल्या भावाला माझ्याबद्दल सांगितलं होतं आणि मग त्या इचलकरंजीतल्या भावानं मला क्लास घेण्यासाठी विचारलं. माझा भाऊ आणि वडील यांनी मला सांगितलं की बसून राहण्यापेक्षा विद्यादान कर, आणि मी त्या मुलाला शिकवायला सुरू केलं. पुढे मग आम्ही पुन्हा वर्तमानपत्रात लॉच्या क्लासेससाठी जाहिरात दिली. जवळजवळ 6-1 महिने 2 विद्यार्थ्यांवर क्लास घेतला. हळूहळू विद्यार्थ्यांना माहिती होऊ लागलं. मग क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. एकीकडे माझ्या प्रगतीचा आलेख वाढत चालला होता, तर दुसरीकडे मात्र माझी तब्येत दररोज जास्तीत जास्त खालावत होती. आता मला एकही पाऊल चालता येत नव्हतं, पण त्याबरोबर मला उठवणं झोपवणं देखील दुसऱ्याला करावं लागत होतं. तरीही कायद्याच्या विद्यार्थ्यांबरोबर मी कंपनी सेक्रेटरी, CA तसेच जजच्या परीक्षेसाठी देखील क्लासेस घ्यायला सुरू केले. माझे 5 ते 6 विद्यार्थी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम करतात. अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत कंपनी सेक्रेटरी म्हणून निवडले गेलेत.
कितीतरी विद्यार्थी नामांकित वकील म्हणून वकिली करत आहेत. हे सगळं करत असताना एका शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्तीला येणाऱ्या अनेक अडचणींना मला सामोरं जावं लागलं. आणि त्यातला तर एक लेडीज अपंग असेल तर येणाऱ्या अडचणी वेगळ्याच असतात. 2018 सालात मला निमोनिया झाला. छातीमध्ये एवढा कफ झाला होता की कुठलेच डॉक्टर घरी ट्रीटमेंट द्यायला यायला तयार नव्हते आणि मला तर दवाखान्यात ऍडमिट करणं अशक्य होतं. दर 2 दिवसांनी आम्ही वेगवेगळे अँटीबायोटिक घेऊन बघत होतो, पण काहीच फरक पडेना. मग अनेक डॉक्टरांना विचारल्यानंतर शेवटी माझ्या भावाचे एक मित्र डॉक्टर तुपे यांनी मला ट्रीटमेंट द्यायला मान्य केलं आणि मग त्यांनी मला घरी सलाईन आणि त्यातून आवश्यक असलेली औषधं दिली. 7 दिवस सलाईनची सुई माझ्या हातावरती होती. विचार करा, माझ्यासारख्या हातपाय चालत नसलेल्या माणसाला, ज्याला केवळ खुर्चीवरती उचलून बसवणं देखील खूप मुश्किल आहे, त्याला 7 दिवस सलाईनची सुई हातावर ठेवून सांभाळणं तारेवरची कसरत होती. पण केवळ परमेश्वराच्या आशीर्वादामुळं आणि माझ्या घरातल्यांच्या साथीमुळं मी या प्रसंगातून बाहेर आले. खरं सांगू, माझ्या आणि माझ्या आयुष्यात एक खास मॅच चालू होती. कधी पाकिस्तानचा शोएब अख्तरवाले तर कधी ऑस्ट्रेलियाच्या ब्रेटलीवाले बाउन्सर टाकत होतं माझं आयुष्य. हा, पण मी पण सचिन किंवा सेवागपेक्षा कमी नव्हते आणि माझं कुटुंब देखील टीम इंडियापेक्षा कमी नव्हतं. आणि म्हणून तर मी आणि माझ्या कुटुंबानं आमच्या आयुष्याला सांगूनच ठेवलेलं होतं, ये मुश्किलें, ये जद्दोजहद, ये कश्मकश, ये दुश्वारियां, ए जिंदगी तू लाख नखरे दिखा, तुझसे इश्क है तो है, तुझसे इश्क है तो है. म्हणजेच आयुष्याला सामोरं जाताना आपल्याला आपल्या जीवनावर प्रेम करणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा मला बरीच जण विचारतात, जीवनावर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय? उत्तर अगदी साधं सोपं सरळ आहे. तुमच्या जगण्यातला आनंद कशामध्ये आहे हे शोधणं म्हणजे जीवनावरचं प्रेम. आणि एकदा का आपल्याला तो आनंद सापडला की आपोआपच आयुष्य सुंदर होऊन जातं. कारण आयुष्यामध्ये अडचणी तर येतच राहणार, पण त्यावर मात करून पुढे जाणं म्हणजे आयुष्य. तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे इचलकरंजीत एक गृहस्थ राहतात. ते गृहस्थ दरवर्षी त्यांचा वाढदिवस एका अनाथ आश्रमात लहान मुलांबरोबर अखंड दिवस घालवून करतात. त्यांचा एका वाढदिवसावेळी नेमका आम्ही देखील त्याच अनाथ आश्रमामध्ये गेलो होतो. ते गृहस्थ त्या मुलांना दिवसभर एकानंतर एक सरप्राईज गिफ्ट द्यायचे आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अतिशय आनंद व्हायचे. मग मी त्यांना त्यापूर्वी इतकं आनंदी कधीच बघितलेलं नव्हतं. मी त्यांना विचारलं की तुम्ही एखादी नवीन तुमच्या दुकानाची ब्रँड सुरू करता किंवा युरोपला जाता, तेव्हा देखील तुमच्या चेहऱ्यावरती हा आनंद नसतो जो आत्ता तुमच्या चेहऱ्यावरती आहे. तेव्हा त्यांनी मला खूप छान वाक्य सांगितलं आणि ते म्हणजे, ज्यांनी मला दिलं त्यांना मी परत दिलं की त्याचा आनंद जो असतो ना, तो शब्दात मोजता येत नाही. आणि खरंय, आयुष्याला सामोरं जात असताना, आयुष्याचा आनंद शोधत असताना तो आनंद कधी कधी देण्यात पण असतो. आपण या समाजाचा भाग आहोत, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून कधी कधी दुसऱ्याला देण्यात देखील आनंद असतो. हा निसर्ग खरंच खूप उदार आहे. आपण जेवढं देतो ना, त्याच्या हजारो पटीनं तो आपल्याला देत असतो. ह्याचं एक छोटंसं उदाहरण बघा ना, आपण मातीत एक बी पेरतो आणि माती मात्र आपल्याला हजारो दाणे देते. त्यामुळे दिल्यानं आपलं कधीच कमी होत नाही. याउलट कर्माचा सिद्धांत सांगतो की आपण जे देतो तेच आपल्याला मिळत असतं. आपण जसं वागतो त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं. एकदा एका गावातल्या गावकऱ्यामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये करार झाला होता. त्यानुसार गावकऱ्याने व्यापाऱ्याला 1 किलो लोणी द्यायचं ठरलं आणि व्यापाऱ्याने गावकऱ्याला त्या बदल्यात 1 किलो साखर द्यायचं ठरलं. गावकरी कधीच साखरेचं वजन करत नव्हता. अशी 10 वर्षे गेली. गावकऱ्याच्या एक दिवस मनात आलं, साखरेचं वजन करून बघू. तेव्हा गावकऱ्यानं साखरेचं वजन केलं. साखर 1.25 किलो भरली. गावकऱ्याला खूप राग आला. गावकरी व्यापाऱ्याला म्हणाला, गेल्या 10 वर्षाचा साखरेचा हिशोब किती होईल? तुम्हाला किती कमी साखर दिलीस? तेव्हा तो व्यापारी शांतपणे त्या गावकऱ्याला म्हणाला, भाऊ, मी काहीच करत नव्हतो. तुम्ही आणून दिलेलं लोणी मी एका पारड्यात ठेवायचो आणि तेवढीच साखर मी तुम्हाला द्यायचो. कळतंय का तुम्हाला? म्हणजे मुळात तो गावकरी त्याला 1.25 किलो लोणी द्यायचा आणि व्यापाऱ्यानं वजन कधीच केलं नव्हतं. बस
गावकऱ्यानं जेवढं दिलं तेवढाच मापाचं लोणी व्यापाऱ्यानं परत दिलं. आणि तोच निसर्गाचा नियम आहे. आपण जे देतो, आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणूनच आयुष्याला सामोरं जाताना आपल्याला आपली समाजाप्रतीची जबाबदारी याची जाणीव देखील ठेवावी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कर्माचा हिशोब ठेवावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नात्यांना सांभाळावं लागणार आहे. नाती आयुष्यात खूप महत्वाची असतात. माझ्याच आयुष्यातला एक प्रसंग सांगते बघा. असाच माझा प्रवास चालू होता 2019 साली. मला कसल्या तरी एका औषधाची ॲलर्जी झाली आणि माझ्या संपूर्ण अंगावरती भरलेले मोठे मोठे फोड आले. अंगाला हात लावेल तिथं ते फोड पटकन फुटायचं आणि अंगातून पाणी बाहेर पडायचं. इतक्या भयंकर परिस्थितीला मला तोंड द्यावं लागलं होतं त्यावेळेला. कारण मला तर स्वतःला काहीच करता येत नव्हतं आणि दुसऱ्यानं मला उचलायला शरीराच्या कुठल्याही भागाला हात लावला की ते फोड फुटायचं. ती परिस्थिती अशी होती की कदाचित जगातल्या बहुतांशी लोकांनी त्यावेळी आत्महत्येचा विचार केला असता आणि त्याच्या घरातल्या माणसांनी त्याला कदाचित मारून टाकण्याचा विचार केला असता. पण ना मी आत्महत्येचा विचार केला, ना माझ्या घरातल्यांनी मला मारण्याचा विचार केला. उलट माझ्या घरात माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझं करणाऱ्या मावशी, माझ्या भावाचे मित्र डॉक्टर तुपे, डॉक्टर शेट्टाना मॅडम, या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून मी त्या प्रसंगातून बाहेर पडले. मी नेहमी सांगते, ईश्वराचा आशीर्वाद होता, साथ होती म्हणून आणि केवळ म्हणूनच मी त्या प्रसंगातून बाहेर पडू शकले. मी मानते की कुठेतरी एक वेगळी शक्ती आहे जी सतत आपल्या बरोबर असते आणि ती शक्ती आपल्याला मदत करत असते. परमेश्वरावरचा प्रचंड विश्वास मला नेहमी आशेचा किरण देतो. पूर्व राजनेता आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचं एक भाषण मी काही दिवसांपूर्वी ऐकलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला होता. कुमार विश्वास एकदा एका विमानानं प्रवास करत होते आणि त्या विमानात त्यांच्या शेजारी दिल्लीतील एक प्रसिद्ध हार्ट सर्जन बसलेले होते. थोडं अंतर विमान गेल्यानंतर कुमार विश्वास यांनी बघितलं की डॉक्टरांनी आपल्या बॅगेतून एक रामाची आणि हनुमानाची मूर्ती काढली आणि ते कसले तरी मंत्र म्हणत होते. कुमार विश्वास यांनी त्या डॉक्टरांना विचारलं, हे काय करताय? तुम्ही तर एवढे मोठे सर्जन आहात आणि हे? तेव्हा डॉक्टरांनी कुमार विश्वास यांना सांगितलं, कुमार, माझ्या आयुष्यात मी अनेक सर्जरी केलेल्या आहेत. त्यातल्या काही सर्जरी अशा होत्या की ज्याच्यामध्ये काहीच अडचण नव्हती, सगळं ठीक होतं. अगदी छोट्यातल्या छोट्या डॉक्टरांना जरी ते ऑपरेशन केलं असतं तरी पेशंट बरा झाला असता. पण दुर्दैवानं तो पेशंट वाचला नाही. आणि याच्या उलट काही सर्जरी अशा होत्या की ज्या खूप क्रिटिकल होत्या. माझ्यासारखे 756 डॉक्टर जरी लावले असते तरी पेशंटला वाचवू शकले नसते. पण तरी देखील तो पेशंट वाचला. आणि तेव्हा मला जाणवलं की माझ्यापेक्षा कुणीतरी कुठेतरी ईश्वरी शक्ती आहे जी या जगाला चालवते. मी असं म्हणत नाही की आपण ईश्वरवादी, भाग्यवादी होऊन सगळं देवावर सोडून द्यायचं आहे. हा, पण आपला परमेश्वरावर विश्वास असो किंवा नसो, पण एक आशेचा किरण म्हणून तर आपण त्याला नक्कीच बघू शकतो. हा आमचा असा सगळा प्रवास चाललेला होता. आयुष्यातले रोजचे चढ उतार. मी, माझी आई, भाऊ, वडील, बहिणी सगळेच त्याला तोंड देत छान पद्धतीने आयुष्याला सामोरे जात होतो. पण 2021 हे वर्ष मात्र आमच्यासाठी खूप मोठं आव्हान घेऊन आलं. सगळं विश्व कोरोनाच्या जाळ्यात तेव्हा अडकलेलं होतं आणि त्याच काळात माझं कुटुंब देखील त्या कोरोना नावाच्या विषाणूच्या जाळ्यात अडकलं. मला, माझ्या आईला, माझ्या भावाला, वडिलांना, वहिनीला, आम्हाला सगळ्यांनाच एकाच वेळी कोरोना नावाच्या विषाणूनं जखडलं. घरात कुणी कामाला मिळेना. कामाला होती ती माणसं सोडून गेली. मला सांभाळणं, आईकडे बघणं, सगळीच जबाबदारी भावावर आली. नाईलाजास्तव आम्हाला वडिलांना ऍडमिट करावं लागलं. मी, आई, भाऊ, वहिनी तर त्या परिस्थितीतून बाहेर आलो, पण आम्ही वडिलांना वाचवू शकलो नाही. आमच्या घराचा आधारस्तंभ, माझ्या कुटुंबाचं सर्वस्व, माझ्या वडिलांना मला हरवावं लागलं. आणि आयुष्याची खरी परीक्षा आमची त्यानंतर सुरू झाली. त्या काळात आम्ही काही माणसांनी आमची साथ सोडली होती, पण त्या उलट अनेक माणसांनी आमची साथ देखील दिली आणि आम्हाला त्या प्रसंगातून बाहेर काढायला आम्हाला मदत केली. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की कुठलेही काम आपण एकटं नाही करू शकत. त्यामुळे आयुष्याला सामोरं जाताना माणसांना जोडणं, माणसांना सांभाळणं, त्यातल्या त्यात एखादी संस्था आपण चालवत असू तर टीम वर्क खूप महत्वाचं आहे. टीम या शब्दाचा अर्थ आहे टुगेदर, एव्हरीवन,
अचीव्स मोर. एखादी गोष्ट एकटा व्यक्ती साध्य नाही करू शकत, पण जेव्हा तुम्ही टीम होता तेव्हा तीच गोष्ट तुम्ही मोठ्या प्रमाणात साध्य करू शकता. आणि तुम्ही बघा, तुमची एवढी मोठी महाकाय संस्था आहे आणि त्यात सगळ्यांचं टीम वर्क आहे, म्हणूनच तर ही संस्था एवढी यशस्वी झालेली आहे. म्हणून माणसांना जपणं देखील आयुष्यात खूप महत्वाचं आहे. माझ्या वडिलांची जागा माझ्या आयुष्यात कुणीच भरून काढू शकत नाही. त्यामुळं जवळजवळ 1 वर्ष त्यांच्या जाण्यातून मी दुःखातून बाहेर पडू शकले नव्हते. ज्या वडिलांच्या डोळ्यात माझ्या विजयानं मिळालेला आनंद मला दिसायचा आणि त्यासाठी मी लढायचे, ते वडीलच नाहीत तर मग जगायचं कशासाठी, करायचं कशासाठी असं वाटायचं. पण याचं उत्तरही माझे वडील स्वप्नात येऊन मला द्यायचे आणि आजही देतात. ते मला स्वप्नात नेहमी सांगत असतात, तू जर थांबलीस तर आपण आतापर्यंत केलेला संघर्ष वाया जाईल. तुझ्या आईनं पडद्याआड तुझ्यासाठी घेतलेली मेहनत वाया जाईल. तुझ्या भावाला तुझ्यासाठी केलेलं कॉम्प्रोमाइज वाया जाईल. म्हणून माझे आणि त्यांचे आवडते राजकारणी पूर्व प्रधानमंत्री माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या ओळी ते म्हणताना मला दिसतात. आणि ते म्हणजे, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं, जो भी मिला कर्तव्य पथ पर ये भी सही वो भी सही, जो भी मिला कर्तव्य पथ पर ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा पर हाँ हार नहीं मानूंगा, हार नहीं मानूंगा. आणि त्यांनी सांगितले स्वप्नातही सही हार नाही मानायची आहे, म्हणून मी पुन्हा क्लासेस सुरू केले. त्यात आजही बऱ्याच अडचणी येतात, पण जसं जमेल तसं मी माझे क्लासेस पुन्हा सुरू केलेले आहेत. कायद्याच्या 5 वर्षात मिळून 44 विषय आहेत. 44 विषयाच्या नोट्स माझ्याकडे आजही कच्च्या स्वरूपात तयार आहेत. त्या नोट्सला मला प्रसिद्ध करायचं आहे, पण ते प्रसिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा किंवा मदत करणारी माणसं मला आज उपलब्ध नाही आहेत. पण तरी सुद्धा अनौपचारिकरित्या माझ्या विद्यार्थ्यांकडून घेऊन बऱ्याच झेरॉक्स सेंटरमध्ये माझ्या नोट्स विकल्या जातात. आणि ज्या शहाजी लॉ कॉलेज आणि सांगलीच्या NS लॉ कॉलेजनं मला नाकारलं, त्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडं आज माझीच नोट्स वापरली जातीये. एवढंच नाही तर मी अनेक विषयांवर लेख लिहिलेले आहेत, पण अजूनही माझी अनेक विषयांवर लेख लिहिण्याची इच्छा आहे. त्यावर माझं काम चालू आहे. आणि त्याही पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या समाजानं मला खूप काही दिलेलं आहे त्या समाजासाठी, त्या देशासाठी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यातल्या त्यात माझ्यासारख्या शारीरिकदृष्ट्या कमकुवत असले तरी मानसिकदृष्ट्या खंबीर असलेल्या दिव्यांग लोकांसाठी मला काहीतरी करायची इच्छा आहे. आणि तशी ताकद देवानं जर मला दिली, संधी दिली, तर मी नक्कीच तो प्रयत्न करत राहीन. एवढंच नाही तर माझे वडील, त्यांचं मूळ गाव, ज्या गावावरती त्यांचं फार प्रेम होतं, त्या गावात त्यांचं नाव कायमस्वरूपी राहावं, त्या गावातल्या लोकांना काहीतरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. अर्थात हे सगळं करण्यात माझा भाऊ समर्थ आहे. माझ्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करेल, पण मला ईश्वरानं संधी दिली तर त्यात सहभाग करावा ही माझी इच्छा आहे. हा असा माझा सगळा प्रवास आणि माझ्या आयुष्यात सामोरं जाताना मला आलेले अनुभव आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर वाटलेले आहेत. आशा करते की माझ्या आयुष्यातून मी जे शिकले त्यातलं एखादं वाक्य, एखादा क्षण तुमच्यापैकी कोणाच्याही आयुष्याला सामोरं जाताना तुम्हाला किंवा मग तुमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्याला नवी उभारी द्यायला उपयोगाला आलं तर मी माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं समजेन. आणि म्हणून आयुष्याला सामोरे जाताना असे जगावे दुनियेमध्ये ही गुरु ठाकूर यांची कविता तुमच्या समोर ठेवून मी तुमची रजा घेते. गुरु ठाकूर म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, संकटांनाही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.
पुन्हा एकदा मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.